शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली वाहून आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून पुढची निवडणूक आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण जिंकणार आहोत ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आपले सर्वांचे नेते, ज्यांनी करोनामधून आपल्या अनेकांना वाचवलं आणि सतत त्या ठिकाणी आपल्या बरोबर असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा, आदित्य ठाकरेंसुद्धा मानाचा मुजरा करून आजचा या अहिल्यादेवी नगरामध्ये हा ऐतिहासिकच मेळावा म्हणावा लागेल. बरेच उलटापलटा झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देईन, सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन, शिवसैनिकांना धन्यवाद देईन की तुम्ही ताकद दाखवली आणि हा मेळावा घेत आहात आदरणीय संजय राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली. आज या ठिकाणी संजय राऊत साहेब इथं उपस्थित आहेत. तुम्हाला माहीत असेल त्यांचा एक परवाचा अग्रलेख तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला माहीत झाला असेल. नेहरू 17 वर्ष प्रधानमंत्री होते, मोदी 12 वर्ष प्रधानमंत्री आहेत. नेहरूंनी जे काही काम केलं ते आज आपण त्या ठिकाणी पाहतो. सुजलाम सुफलाम करण्याचं काम त्यांनी त्यावेळेस केलं होतं आपला हिंदुस्थानाला. आज मोदींच्या काळात काय चाललं ते मी पुढे सांगणारच आहे. सन्माननीय संजय राऊत साहेब, महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे सन्माननीय आमदार अंबादासजी दानवे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुनील शिंदेजी जे LIC कर्मचाऱ्यांचे नेते आहेत, जे विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष आहेत. अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीचं आहे परंतु विभाग प्रमुख सुद्धा भोगलं मुंबईचं आणि आज सुद्धा त्या ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून ते आमदार म्हणून काम करत आहेत. सन्माननीय सूर्यकांत शिंदे, सचिन चराटे, आशुतोष मार्कंडे, पाचपुतेजी, मी या ठिकाणी अभिनंदन करीन सचिन कोतेजींचं. ते साई भक्त आहेत, विश्वस्तता आहेच पण साई त्यांचे आजोबापासून सगळं आहेच आहे आणि म्हणून त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून ही मोड बांधली. मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करीन आणि त्यांना शुभेच्छाही देईन. त्याचप्रमाणे जगदीश चौधरी साहेब, राजेंद्र दळवी, अभय गुंजाळ, धीरज नागरे, निलेश साटम, हरिभाऊ शेळके, माझे मित्र रामदास गोलार, आम्ही अनेक वेळेस बरोबर असतो. संभाजीनगरच्या बाजूलाच त्याचं गाव आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पण राहुल नागरेजी, दीपक भोसले, बेबीताई लांडगे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मातांनो, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, संघटक वगैरे सर्व युवासेना, महिला आघाडी बंधूंनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे किती महान होते, किती लोकांना मोठं केलं. अनिल भैया राठोडचं नाव मी मुद्दाम घेतो. अनिल भैया ते भेळेचं दुकान चालवायचे. अरे काय करतो तू अनिल, ये इकडं, तुला मला आमदार करायचं. अनिल भैयाला आमदार केला. आम्ही बरोबर आमदार अनेक वर्ष होतो, बरोबरच आम्ही होतो. अनिल भैया ज्यावेळेस होते त्यावेळेस नगर शहर जबरदस्त, पण कुठं चाकू सुरे नाही, काही नाही. आजची परिस्थिती पहा काय. तुम्हाला मी अजून एक उदाहरण सांगेल. शिवसेना प्रमुखांनी आमच्यासारख्या शिवसैनिकांना तर घडवलं, मोठं केलं. मला पहिला हिंदू आमदार या संभाजीनगर शहराचा मी झालो. परत मला आमदारकी दिली. मी कॅबिनेट मंत्री मला केलं महाराष्ट्राचा आणि परत 20 वर्ष मला दिल्लीमध्ये पाठवलं. मी 20 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना आमच्याबरोबर त्या ठिकाणी आमच्यासोबत बाळासाहेब विखे पाटीलजी होते. काँग्रेसने त्यांना कधीही त्या ठिकाणी मंत्री केलं नाही, पण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद केलं. आधी राज्यमंत्री, नंतर कॅबिनेट मंत्री केलं. तेही गेले. नंतर त्यांचे चिरंजीव आले,
ते आमच्याबरोबर मंत्री होते, कृषी मंत्री म्हणून त्यांना केलं, कालांतराने तेही गेले. मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, तुम्ही 72 शिवसैनिक आहात म्हणून आज तुम्हाला परत एकदा मी असा निरोप संदेशा देतो तुम्हाला. मला वाटतं इथे आज खासदार दिसत नाही, आज मला वाटतं कुठेतरी गावाला गेले असतील, गावाला गेले असतील कुठेतरी. मागच्या वेळेस सुद्धा असंच झालं होतं. मी माझ्या दिल्लीच्या बंगल्यावर त्यांना बोलवलं, दोघं नवरा बायकोंना. म्हटलं मला असं कळलं आणि मातोश्री तुम्हाला आदेश आला की त्यांना विचारा, तू नेता आहे, तू विचार काय यांचं काय आहे. मग त्या दोघांनी बोलवलं, जेव घातलं, सगळं बोलवलं. हात जोडून नम्र विनंती करतो की तुम्हाला खासदारकीचं उमेदवारी डिक्लेअर करण्यामध्ये माझा सगळ्यात मोठा हात होता. उदाहरण सांगितलं त्यांना कुठून कसं काय झालं. आज तुम्ही खासदार झालात, माझा कुठेही जायचं नाही. सोनिया गांधीजीकडे कशाला जायचं, कशाला जायचं नाही, ते असं सहज काही नाही. जाणार नाही, मी जाणार नाही. दोघांनी हात जोडले, जाणार नाही म्हटले. तिसऱ्या दिवशी ते गेले. परत उद्धवसाहेब किती मोठे, उद्धवसाहेबांनी परत माफ केलं आणि सुनील शिंदेजी आणि बाकी सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं यांना तिकीट द्या. दिलं. दिल्यानंतर आता आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना मदतच नाही. माझ्याकडे अनेक जण येतात ना, राऊत साहेबांकडे सुद्धा काही आता गेले होते काही कार्यकर्ते, ते म्हणे की हे कधी भेटतच नाही. आज मी खासदार नाही, आमदार नाही, म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये काय, मराठवाड्यामध्ये काय, कुठेही असलं तर मी त्या ठिकाणी त्यांचं काम करतो. हे काम आपलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी आपलं मोठं केलं असेल तर आपलं कर्तव्य आहे की आपण जनतेची सेवा केली पाहिजे, कार्यकर्त्यांची सेवा केली पाहिजे, पण ते काहीच नाही. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या 72 शिवसैनिकांनी धन्यवाद देईल की तुम्ही त्यांच्या उपरोक्ष त्या ठिकाणी हा मेळावा घेतला. मी तुमचं अभिनंदन करील आणि पुढेही त्या ठिकाणी करावंच लागेल आपल्याला. मला नाही वाटत ते, मी अजूनही सांगतो, ते गेले नाही अधिकृतपणे, पण ते जाऊ नका, तुम्ही थांबा इथं, अशी विनंती पण करतो त्यांना. आता त्यांची मर्जी, परंतु बरोबर नाही आहे. आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो की राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने, तुम्ही जर समजा अग्रलेख रोज त्यांचा पाहिला, तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळेल, काहीतरी ज्ञान मिळेल. आज 103 दिवस ते जेलमध्ये होते, काहीच नाही. पण मुद्दाम हे काँग्रेसवाले, मुद्दाम या ठिकाणी भाजपवाले त्या ठिकाणी काही ना काही करतात. याने लिहू नये म्हणून कितीतरी यांच्यावर दबाव आणला. पण मी रावसाहेब तुम्हाला अगदी नमस्कार करतो, सलाम करतो की मानलं तुम्हाला, काही भिले नाही तुम्ही. जबरदस्तपणे तुम्ही त्यांनी ताकद दाखवली. माननीय बाळासाहेब ठाकरेचा बाणा तुम्ही कायम ठेवला, उद्धव साहेबांचा बाणा तुम्ही कायम ठेवला, म्हणून तुम्हाला धन्यवाद. आज काय झालं, काय चाललं महाराष्ट्रात, काय देशात, काय महाराष्ट्रात तर त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर पूर्ण बेकार आहे. किती ठिकाणी चाकूसुरे चालले, किती ठिकाणी मर्डर चालले, किती ठिकाणी काय चाललं, चोऱ्या मारा किती व्हायला लागल्या. लक्ष नाही, फक्त लक्ष आमदार कसे फोडायचे, खासदार कसे फोडायचे, खासदारांना किती फोडायचं, शिवसेनेच्या खासदारांना किती कसं करायचं, हा सगळा तोच डावपेच हे लोक करतात. अरे तुम्ही तुमचे लोक सांभाळा. आता बंडखोऱ्या सुरू झाल्या. आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात मी पाहिलं, महायुतीमध्ये अगदी बंडखोऱ्या सुरू झाल्यात आणि होणार. तुम्ही ज्यावेळेस आमची शिवसेना फोडली ना, ती शिवसेनेचं नाव देशभरात, जगभरात होतं. मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो, तुम्हाला एक उदाहरण देतो. मी पार्लमेंट कमिटीच्या वेळेस त्या ठिकाणी आम्ही अगदी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो. प्रमोद महाजनजी आमचे नेते, ते आमचे मंत्री, आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसलो. तिथले साऊथ आफ्रिकेचे सगळे लोक त्या ठिकाणी होते. आम्ही त्यांना सांगितलं कसं काय तुम्ही हे करता. पण प्रत्येकाचा परिचय करताना तुम्हाला सांगतो काय म्हटलं ते, माझा परिचय करताना ते काय म्हटलं माहिती आहे, मुंबई में, महाराष्ट्र में अगर आपको रहना है, जाना है, एक ही शेर की परवानगी चाहिए, वो बालासाहेब ठाकरे. इतक्या टाळ्या वाजल्या और उनका ही शिष्य, उनका ही सैनिक यहाँ आया है. मी पण नमस्कार केला. पण इतकं म्हणजे देशाच्या बाहेर त्या ठिकाणी, आपल्या देशाच्या बाहेर शिवसेनेचं नाव, बाळासाहेबांचं नाव देशभरात. त्याने मी अनेक ठिकाणी गेलोय. राऊत साहेब सुद्धा अनेक ठिकाणी संघटनेचं काम करतात. मी यूपीमध्ये गेलो, दक्षिणेमध्ये गेलो. मी अगदी
तुम्हाला सांगतो की ज्या ज्या ठिकाणी न जाई गेलं पण तिथे गेलो, त्या ठिकाणी ते कोण दरोडेखोर होते, नक्षाईट लोक, तिथे आम्ही गेलो शिवसेनेच्या कामासाठी, पण सोडले नाही, आम्ही जायला गेलो आम्ही. मग इतकं कष्ट करत असताना देशभरात ज्या पद्धतीने शिवसेना वाढली, आज ती शिवसेना त्या ठिकाणी संपवण्याचं काम हे लोक करतात, हे कधी यशस्वी होणार नाही. मी साईबाबाचं भक्त आहे, रोज साईबाबांची प्रार्थना करतो. साईबाबांना हेच सांगेल की परत एकदा हा नगर जिल्हा, परत एकदा महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सगळा संपूर्ण नाही, माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने परत एकदा ते चांगले दिवस येऊ दे, हेच मी त्या साईबाबांचं मी प्रार्थना करतो. आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज काय परिस्थिती चालली. रावसाहेब सांगतीलच, पण मी थोडक्यात सांगतो. नीटमध्ये किती विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. तो धर्मेंद्र प्रधान, तो मूर्ख माणूस माझ्या कमिटीमध्ये होता, नंतर आमचा मंत्री पण झाला, पण तो त्या ठिकाणी असा तो काहीतरी इकडचं तिकडचं, आज त्यांनी पण तसंच केलं. आज नीटच्या याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांना नुकसान झालं. मोठे मोठे क्लासेसवाले ते घेऊन त्या नीटच्या परीक्षेचे पेपरचे त्या ठिकाणी विक्री करायला लागले. जलशिवार योजनेचं काय झालं, ते तर कुठेच नाही आहे, पैसेही नाही त्यांना. इतक्या घोषणा केल्या या सरकारने, पण पैसा अजिबात नाही तिजोरीमध्ये. त्यांचा 2 नंबरचा पैसा त्यांच्याकडे जे जमा झाला तो फक्त वाटण्याचं काम आणि खासदार आमदार फोडण्याचं काम करतात, पण तो जनतेला नाही. महिलांचं काय झालं पाहा, कितीतरी म्हणजे 1 कोटीच्या वर त्या ठिकाणी महिलांचं त्यांनी रद्द केलं. आज काय म्हणते, त्यांचा तळजळ घ्यावं लागेल यांना. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की आता मी अनेक वेळेस मी शिर्डीला साईबाबाला येतो. किती वर्ष, 10-15 वर्षापासून तो रस्त्याचं काम तसंच चाललंय. आज किती भक्त येतात, देशाच्या बाहेरून भक्त येतात, इथले भक्त येतात. आता इथले भक्त आले तर रस्ता पाहिला तर खडखड अजूनही ठीक नाही. मग काय करतात हे सरकार, काय करताय? आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं, या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर सगळे हे पूर्ण महाराष्ट्र पूर्णपणे एकदम खालच्या पातळीवर घेऊन गेले. देशात तर तुम्हाला माहिती आहे काय चाललं, राऊसाहेब सांगतीलच ते. परंतु मला या ठिकाणी सांगायचं, देशामध्ये जी परिस्थिती बिकट झाली, आज जी बिकट परिस्थिती झाली, ती इतकी बिकट परिस्थिती झाली की आज या बिकट परिस्थितीमुळे म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार खासदारांना मारायचं. साहेब सांगतील ते. कल्याण बॅनर्जी माझ्याबरोबर होता, माझ्या कमिटीत होता, त्याला पण मारायचं. म्हणजे तुम्ही काय करता काय, पण विरोधी पक्षाला टिकवायचं नाही, विरोधी पक्षाला वाढवायचं नाही, विरोधी पक्षाचा आवाज बंद करायचा, हे या मोदींचं काम आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की उठा चला, आवाज आणि मोठी आवळा. शिवसेना प्रमुखांची शिवसेना परत एकदा माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मिळून जोरदारपणे त्या ठिकाणी कामाला लागा. किती काही झालं तरी आपला अहिल्यानगर हा जिल्हा हा तुमचा आहे आणि तुम्ही जोरदारपणे त्या ठिकाणी एक करा. मी एवढीच विनंती करतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. तुम्ही ताकदीने हा मेळावा घेतल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.